हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 17 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहे. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी सैतान म्हणजेच युगंधरचा लहान भाऊ विद्याधरची नजर आनंदीवर पडलीच आणि पहिल्याच नजरेत त्याने आपली घाणेरडी नजर या आनंदीवर टाकली आहे. आनंदीचा फायदा उचलायचा असं त्याने ठरवलंय. चंदनला सुद्धा त्याने आपल्या साथीला घेतलंय. पण ही गोष्ट मालक साहेब युगंधरला कळाली आहे आणि युगंधरने चक्क या विद्याधरची अशी काही धुलाई केली आहे, अशी काही धुलाई केली आहे, जे पाहून तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल. या विद्याधरने चक्क फॅक्टरीमध्ये येऊन आनंदीच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेस विद्याधर हा हे करतोय हे पाहून युगंधरने या विद्याधरचा हात पकडला, त्याच्या सणसणीत मुस्काटात मारली, त्याचा पायच तोडला आणि त्याला सगळ्या फॅक्टरीसमोर कॉलरला धरून फॅक्टरी बाहेर हाकलून लावलं. आणि पुन्हा कधी आनंदी किंवा इतर कोणत्या बाईच्या वाटेला गेला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीसुद्धा दिली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू असतो. थोड्याच वेळात पाऊस होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली असते आणि आपली आनंदी ही घराकडे यायला निघालेली असते. ती खुश असते की आज तिने वरुणबरोबरचा दिवस खूप आनंदात घालवला. पण वरुण तिला घरी सोडायला का नाही आला, तिला एकटीलाच का सोडलं देव जाणे. आनंदी एवढ्या रात्री एवढा पाऊस सुरू असताना एकटीच पायी पायी घरी येत असते. तेवढ्यात आनंदीला समजतं की पाऊस सुरू होणार आहे, त्यामुळे आनंदी टेन्शनमध्ये येते आणि ती आपला पर्समधून मोबाईल बाहेर काढते. पण मोबाईलची बॅटरी कमी आहे हे तिच्या लक्षात येतं. अरे देवा, मोबाईलची बॅटरीसुद्धा कमी झाली आहे. मला लवकरात लवकर घरी जावं लागेल, नाहीतर मोबाईल डिस्चार्ज होईल. घरी आबा, आरची काळजी करतील म्हणून आनंदी टेन्शनमध्ये येते. आणि इकडे राक्षस म्हणजेच विद्याधर हा त्याच्या गाडीच्या बोनेटवर मस्त झोपलेला असतो आणि त्याच्या बाजूला असतो चंदन. चंदन आणि विद्याधर या दोघांची दारूची पार्टी सुरू असते आणि विद्याधर म्हणतो, ए चंदन, लय दिवसानंतर गा ओला झालाय रे. चंदन म्हणतो, ओ छोटे मालक, तुम्ही येत जा ना पुन्हा पुन्हा, तुमचा गा रोज ओला करत जाऊ आपण. तर हा विद्याधर चंदनला सांगतो, तो युगंधर आहे ना तुझा मालक, तो फक्त तुला पैसे देतो तुझ्या कामाचे, पण मी तुला त्याच्यापेक्षा जास्त पैसे देतो माझं सावज हेरायला. गावात कोणतं नवीन पाखरू आलंय हे मला लवकरात लवकर हेरून सांग. चंदन म्हणतो, छोटे मालक तुम्ही काळजीच करू नका, गावातलं पाखरू हे लवकरच मी तुमच्या समोर आणून उभं करतो. तुम्हाला ते गावातलं पाखरू माहिती आहे का? विद्याधर विचारतो, कोणतं? तर चंदन कोणत्या तरी माणसाच्या बायकोबद्दल सांगतो आणि म्हणतो, अहो असं भारी पाखरू आहे की ते पाखरू पाहिल्यावर तुम्ही दुसऱ्या कोणालाच पाहणार नाही. विद्याधर म्हणतो, खरंच एवढं भारी आहे का? चंदन सांगतो, अहो लय भारी आहे, तुम्ही काळजीच करू नका, तिचे हातपाय बांधूनच तुमच्या समोर आणून उभं करतो. विद्याधर चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, एवढं काम केलंस ना तर तुला पैशांच्या गादीवर लोळवील मी. विद्याधर हा चांगलाच खुश झाला असतो. चंदनला सुद्धा आनंद होतो आणि तेवढ्यात विद्याधरच्या गाडीचा ड्रायव्हर तिथे उभा असतो. तो म्हणतो, मालक झाली का तुमची पार्टी? मला लवकर घरी जायचं आहे. विद्याधर चिडून म्हणतो, ए ड्रायव्हर, आत्ता कोठे पार्टी सुरू झाली आहे, मजा यायला लागली आहे आणि तुला कशाला घरी जायचं आहे रे? तर हा ड्रायव्हर सांगतो, ओ मालक, माझी बायको खूप आजारी आहे, मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. विद्याधर विचारतो, अशी कोणती धाड भरली आहे तिला, मरायला टेकली की काय? ड्रायव्हर सांगतो, नाही मालक, तिला खूप ताप आला आहे, डोक्यात ताप गेला आहे, मला तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. आणि तेवढ्यात आभाळांचा कडकडाट होतो. विद्याधर म्हणतो, ए चंदन, एकतर हा डोकं खातोय, वरतून ते आभाळ वाजतंय, पाऊस होईल असं वाटतंय. जाऊ दे, याला मी घरी घेऊन जातो, नाहीतर याची बायको मेली ना तर माझ्यावरच यायचं. तू तेवढं आपलं सावज हेरून ठेव. चंदन म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, मी शिकार तयार करून ठेवतो, तुम्ही फक्त गोळी चालवायची. विद्याधर चांगलाच खुश होतो आणि हे दोघेही आपापल्या घराकडे यायला निघतात. इकडे आरची ही घरी अभ्यास करत असते. आबा आणि आरती घरी पोहोचतात. आरती म्हणते, कर कर, चांगला अभ्यास कर. आरची खुश होते आणि तेवढ्यात आबा तिला विचारतात, आनंदी कोठे? आरची सांगते, अजून आनंदी दी घरी नाही आली.
हे ऐकून आबा आणि आरतीला मोठा धक्काच बसतो. आबा चिडून म्हणतात, अजून नाही आली? अगं पाहिलंस का किती वाजलेत? बाहेर विजांचा कडकडाट सुरू आहे, पाऊस येईल. तू का नाही फोन करून सांगितलं आम्हाला? आम्ही तिला शोधायला गेलो असतो ना. आरची गप्प बसते. आरती म्हणते, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आता वैशुदीचा फोन घेऊन येते आणि आनंदीला कॉल करते. आरती बाहेर पळत जाते आणि क्षणात वैशालीचा फोन घेऊन येते. आणि आबा हे आर्चीवर खूप चिडलेले असतात. तुम्हाला समजून सांगितलं होतं, आज तो सैतान गावात येणार आहे, लवकर घरी या, पण तुम्ही काय माझं ऐकत नाही. आर्ची खूप टेन्शनमध्ये येते आणि तेवढ्यात आरती ही आनंदीला कॉल लावते. आनंदीचा फोन वाजतो. आनंदी फोन उचलते. आरती विचारते, आनंदी कोठेस तू? किती उशीर झालाय, लवकर घरी ये. आनंदी म्हणते, होय ताई, मी घरी यायलाच निघालीये, पण फोनची बॅटरी खूप कमी आहे, काय बोलायचं लवकर बोल. आरती काही विचारणार इतक्यात मोबाईल डिस्चार्ज होतो, स्विच ऑफ होतो. आनंदी म्हणते, आता मला लवकर घरी जावं लागेल. आरती आबांना सांगते, आबा ती घरी यायला निघालीये, तिने फोन उचलला, पण फोन हा बॅटरी कमी होती म्हणून बंद झालाय. आबा म्हणतात, परत फोन लाव. आरती परत फोन लावते, पण फोन हा स्विच ऑफ झालेला असतो. त्यामुळे आबांना खूप टेन्शन येतं. काय करायचं? एकतर तो सैतान गावात आलाय, ही पोरगी गावात तशीच आहे, आता काय करायचं? बाहेर किती पाऊस चालू आहे. आबा हे खिडकीतून बाहेर पाहतात. त्यांना आनंदीची खूप काळजी वाटत असते. आता काय होईल? आबा म्हणतात, आरती त्या सैतानाची नजर आपल्या आनंदीवर पडली तर? आरतीला सुद्धा जबर धक्काच बसतो. आबांना टेन्शन आलेलं असतं की आता आनंदीचं काय होईल, ती घरी कशी परत येईल. तेवढ्यात जोरात वीज कडाडते आणि इकडे आनंदी एका टपरीजवळ येते आणि या माणसाला विचारते, येथे माझ्या गावचा रस्ता कोणता आहे? हा माणूस आनंदीला गावचा रस्ता सांगतो. म्हणजे आनंदी घरापासून एवढी लांब आली आहे की तिला आपल्या घरी कसं जायचं ते सुद्धा कळत नाहीये. आनंदी या माणसाने सांगितल्याप्रमाणे आपल्या घराकडे जायला निघते. तर आबा मात्र खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. आरतीला म्हणतात, आत्ताच्या आत्ता पिंट्याला कॉल कर आणि त्याच्याबरोबर आनंदीला शोधायला जा. पिंट्याला ती कॉल करते आणि तेवढ्यात वैशाली येते आणि विचारते, आबा काय झालं, आनंदी अजून घरी आली नाही का? आबा सांगतात, नाही ना, तिला सांगितलं होतं पण ती अजून आलीच नाही. तेवढ्यात पिंट्या घराबाहेर येतो. आरती म्हणते, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पिंट्याबरोबर जाते, आनंदीला शोधून आणते. आरती बाहेर निघून जाते. आबांना खूप काळजी वाटत असते की आनंदीचं काय होईल. जोपर्यंत आनंदी सुखरूप घरी परत येत नाही तोपर्यंत आबा अस्वस्थ झालेले असतात. त्यांचं मन कशातच लागत नाही. आणि इकडे आनंदी ही रस्त्याने जात असते, परंतु जोरात ढगांचा कडकडाट होत असतो, विजांचा कडकडाट होत असतो. त्यामुळे आनंदीला चांगलंच टेन्शन येतं. इकडे आरती ही पिंट्याबरोबर आनंदीच्या टुरिस्ट गाईडच्या ऑफिसमध्ये येते आणि विचारते की आनंदी कोठे? हा माणूस सांगतो, आनंदी तर केव्हाच घरी निघाली. हे ऐकून आरतीला जबर धक्काच बसतो. आनंदी केव्हाची घरी निघालीये, आता ती कोठे असेल? पिंट्या म्हणतो, आरती ताई तू टेन्शन घेऊ नको. आरती चिडून म्हणते, अरे टेन्शन घेऊ नको तो काय करू? आनंदी अजून घरी पोहोचली नाहीये, ती कोठे असेल? तेथे आबा किती घाबरले आहेत, आता काय करायचं हाच प्रश्न आरतीला पडतो. आणि हे दोघेही घरी यायला निघतात. इकडे आनंदी ही रस्त्याने जात असते, पण तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला रस्ता कळतच नाही, घरी कसं जायचं हाच प्रश्न तिला पडलेला असतो. त्यात जोराचा वारा सुटलेला असतो, वातावरण खूपच खराब झालेलं असतं. मी घरी कशी पोहोचणार हाच प्रश्न आनंदीला पडतो. आनंदी छडीच्या सहाय्याने रस्ता शोधत शोधत आपली वाट शोधण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेस तेथे चक्क विद्याधर राक्षसाची गाडी एका मोठ्या खड्ड्यात अडकलेली असते. त्याच्या गाडीचं टायर खड्ड्यात अडकलेलं असतं आणि विद्याधर हा दारू पिऊन मस्त झोपलेला असतो आणि ड्रायव्हर विद्याधर गाडीत बसलेला असताना गाडी या खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा खूप मोठा खड्डा असल्यामुळे गाडी काही या खड्ड्याच्या बाहेर येत नाही आणि विद्याधर हा मात्र निवांत झोपलेला असतो. ड्रायव्हर घामाघूम होतो. गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. गाडी सुरू करतो. गाडी ही जोरात पळून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी काही या खड्ड्यातून बाहेर निघत नाही. ड्रायव्हर हा पुन्हा एकदा गाडीच्या मागे येतो आणि गाडीला धक्का मारणार इतक्यात आनंदी त्याला आवाज देते, दादा काय झालंय, तुमची गाडी खराब झाली आहे का? हे ऐकून ड्रायव्हरला मोठा धक्काच बसतो. ड्रायव्हर आनंदीला ओळखत असतो. ड्रायव्हर आनंदीकडे पाहतो आणि लगेचच विद्याधरकडे पाहतो. विद्याधर झोपलाय हे ड्रायव्हरला माहीत असतं. ड्रायव्हरला समजतं, जर या राक्षसाची नजर आनंदीवर पडली तर आनंदीला वाचवणं अशक्य होईल.
त्यामुळे ड्रायव्हर खूप घाबरतो. आनंदी म्हणते, दादा सांगा ना, काय झालं? तुमची गाडी खराब झाली का? मी काही मदत करू का? तर हा ड्रायव्हर विचारतो, आनंदी तू येथे काय करतेयस? आनंदी सांगते, दादा मला आज कामावरून यायला उशीर झाला, त्यात पाऊस पडतोय, माझ्या मोबाईलची बॅटरीसुद्धा संपली, त्यामुळे मी घरी जातीये. मी जाईल घरी, तुम्ही सांगा ना काय झालंय? तर हा ड्रायव्हर म्हणतो, आनंदी काही नाही झालंय, तू जा घरी. आनंदी म्हणते, ओ दादा असं का करताय? तुमची गाडी खराब झाली आहे ना, किती रात्र झाली आहे, मी तुम्हाला करते मदत, सांगा ना काय झालंय? तर हा ड्रायव्हर म्हणतो, अगं बाई मी तुला तुझ्या भल्यासाठीच सांगतोय, तू जा इथून, तू येथे नको थांबू, खूप मोठा धोका आहे. आनंदी म्हणते, अहो दादा कसला धोका? काही धोका नाही आहे. तुम्ही एक काम करा, आजूबाजूला नारळाच्या फांद्या पडलेल्या आहेत का? त्या नारळाच्या फांद्या ना तुमच्या त्या गाडीच्या टायरखाली टाका खड्ड्यामध्ये, आणि मग गाडी जोरात पळवा, तुमची गाडी बाहेर निघेल. ड्रायव्हर म्हणतो, ठीक आहे मी ते करतो, पण तू येथे थांबू नकोस, तू जा इथून आनंदी, मी सांगतोय ते ऐक, मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. पण आनंदी त्याचं काही ऐकत नाही आणि म्हणते, ड्रायव्हर दादा तुमची गाडी एकदा खड्ड्यातून बाहेर निघली ना की मी जाईल घरी, तुम्ही मी सांगितलेलं करा बरं. ड्रायव्हरचा नाईलाज होतो आणि ड्रायव्हर आनंदीने सांगितल्याप्रमाणे नारळाच्या फांद्या आणू लागतो. विद्याधर अजून झोपलेलाच असतो. ड्रायव्हर आजूबाजूच्या नारळाच्या सगळ्या फांद्या गोळा करतो आणि या टायर खाली टाकतो, आणि मग आनंदीसुद्धा प्रयत्न करते की ही गाडी बाहेर निघायला पाहिजे. आणि त्याच वेळेस विद्याधर आपले डोळे उघडतो आणि विद्याधर गाडीच्या आरशात पाहतो. आनंदीसुद्धा त्याच बाजूने असते आणि आनंदीला पाहताच विद्याधरचे डोळे खाडकन उघडतात. आनंदी त्याला खूप आवडते. तसंच तो गावात नवीन सावज शोधायलाच आला होता आणि त्यात आनंदीला पाहून त्याची नजरच फिरते. तो आनंदीकडे बारकाईने पाहू लागतो आणि आता हीच आपली शिकार असा विचार करून तो गाडीतून खाली उतरतो. आनंदी विरुद्ध दिशेने पाहत असते, त्यामुळे हा लगेच तिच्या जवळ येतो. विद्याधर आनंदीवर फिदा झालेला असतो आणि आनंदीच आपली शिकार असं त्याने ठरवलेलं असतं. ड्रायव्हर हे सगळं पाहतो आणि त्याला समजतं की आनंदीचं आता काही खरं नाही, या राक्षसाची नजर आनंदीवर पडली आहे. त्यामुळे ड्रायव्हर खूप घाबरतो आणि विद्याधर आनंदीला विचारतो, ए कोण आहेस ग तू? आनंदी सांगते, मी या गावातच राहते. विद्याधर विचारतो, या गावात राहतेस का तू? आनंदी सांगते, हो हो मी याच गावात राहते. तुमची गाडी खड्ड्यात अडकली ना, ती गाडी काढण्यासाठी मी मदत करतेय. नक्कीच तुमची गाडी बाहेर निघेल. तुम्ही एक काम करा, आता गाडीखाली या टायरखाली तुम्ही ते झाडाच्या फांद्या टाकल्यात ना, तर 120च्या स्पीडने जर गाडी पळवली ना तर नक्कीच या खड्ड्यातून बाहेर येईल. विद्याधर हा आता काही एक नंबरचा अडाणीचे, त्याला काही कळत नाही. तो विचारतो, हे काय बोलतेस तू? तर आनंदी सांगते, अहो साहेब आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला ते फिजिक्स शिकवता ना, त्यामध्ये आहे. तेव्हा विद्याधरला काहीच कळत नाही. तो विचारतो, काय काय? आनंदी सांगते, अहो अँग्युलर व्हेलोसिटी. विद्याधरच्या सगळं डोक्यावरून जातं. ड्रायव्हर मात्र खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, ओ साहेब जाऊ द्या ना, मी गाडी बाहेर काढतो, तुम्ही गाडी जाऊन बसा. हे आनंदी तू जाय बरं घरी, तुला घरी खूप कामं असतील, सगळेजण तुझी वाट पाहत असतील. आनंदी म्हणते, अहो ड्रायव्हर दादा सांगा ना, त्यांना आहे ना काही कळत नाही आहे, मी त्यांना सांगते. साहेब अँग्युलर व्हेलोसिटी म्हणजे मराठीमध्ये एक असा भौतिकशास्त्राचा नियम असतो. गोष्ट गोल गोल फिरते ना आणि त्याच जोरात जर का तिला गती दिली तर ती बाहेर निघू शकते. आणि या विद्यार्थ्याला काहीच कळत नाही. तो म्हणतो, ए ड्रायव्हर तुला कळलं ना, चल बस गाडीमध्ये आणि मॅडम जसं बोलते तसं कर. ड्रायव्हर हा नाईलाजाने गाडीत बसतो आणि विद्याधर आनंदीचा हात पकडून तिला बाजूला नेतो आणि म्हणतो, गाडी तुझ्या अंगावर चढेल, होय बाजूला. ड्रायव्हर 120च्या स्पीडने गाडी पळवतो आणि गाडी ह्या खड्ड्यातून बाहेर निघते. त्यामुळे विद्याधर चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, वा वा काय हुशार आहेसा तुम्ही. आनंदी सांगते, अहो त्यात काही नाही, आम्हाला जे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं तेच मी केलं. आणि ड्रायव्हर बाहेर येतो आणि म्हणतो, आनंदी तू जा घरला. आनंदी म्हणते, होय होय मी जाते घरला. तर लगेचच विद्याधर म्हणतो, असं कसं, एकटी पोरगी आणि तिला असं कसं घरी जाऊ देणार? चल मी तुला तुझ्या घरी सोडतो, तू आम्हाला एवढी मदत केली, मी घरी सोडतो तुला. आनंदी म्हणते, नाही नाही मला घरी नका सोडू, माझं नेहमीच आहे, मी माझी जाते. ड्रायव्हर खूप घाबरतो. तर विद्याधर म्हणतो, ए पोरी तुला माहीत नाही का मी कोण आहे? अरे मी मालक साहेब म्हणजे युगंधर साहेबांचा धाकटा भाऊ आहे. चल मी सोडतो तुला घरी, आता तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना. आनंदी म्हणते, असं आहे का, तुम्ही मालक साहेबांचे भाऊ? मग माझे आबा आणि आरतीताईसुद्धा तुमच्याच फॅक्टरीमध्ये काम करतात.
विद्याधर म्हणतो, अरे वा, मग हे तर भारी झालं, चल बस गाडीमध्ये, मी तुला सोडतो. आनंदी म्हणते, ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. ड्रायव्हर खूप घाबरतो आणि म्हणतो, साहेब काय गरज आहे तिला सोडायची, तुम्ही तिला जाऊ द्या, आपण आपलं जाऊ. तर हा विद्याधर चिडून म्हणतो, ए ड्रायव्हर, तुला कुणी बोलायला सांगितलं, तू गप्प बस, आणि ओ आनंदी मॅडम बसा तुम्ही गाडीमध्ये. असं म्हणून विद्याधर गाडीचा दरवाजा उघडतो. आनंदी गाडीमध्ये बसते, पण गाडीत बसताच आनंदीला काहीतरी चुकीचं वाटतं, की मी काहीतरी चूक करतीये, मी लिफ्ट घ्यायला नको, काहीतरी वाईट घडणार आहे अशी भीती तिला वाटत असते. आणि या विद्याधरची घाणेरडी नजर आनंदीवर असते. आनंदी खूप टेन्शनमध्ये असते. आणि मग ड्रायव्हर हा विद्याधरला म्हणतो, साहेब तिला कशाला गाडीत बसवलं, ती तिची जाईल ना, तुम्ही तिला जाऊ द्या, दरवाजा उघडा. विद्याधर चिडून म्हणतो, ए गप बसायचं, आता गाडी मी जेव्हा म्हणेल तेव्हाच थांबणार. आनंदी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण विद्याधर तिला काही गाडीचा दरवाजा उघडू देत नाही आणि गाडीचा दरवाजा जोरात लावून घेतो आणि म्हणतो, आता तर मी तुला घरीच सोडणार. आणि आनंदी तशीच घाबरून आतमध्ये बसते. विद्याधर गाडीत बसतो आणि आनंदीकडे घाणेरड्या नजरेने पाहतच असतो. तर इकडे आबांच्या घरी अनेक माणसं जमलेले असतात आणि आबा हे सुद्धा खूप अस्वस्थ वाटतात. तेवढ्यात आरती घरी येते आणि विचारते, काय झालं आबा, एवढी माणसं का जमली आहेत. आरती सांगते, आबांना चक्कर आली होती. आरती खूप घाबरते, आबांना खाली बसवते, शांत करते. आबा विचारतात, आनंदी कोठे. आरती सांगते, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आनंदी भेटेल, पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. इकडे वैशाली ही चंदनला सांगते, आनंदी अजून घरी आलेली नाहीये. चंदन विचार करतो, आनंदी कोठे गेली असेल. वैशाली त्याला म्हणते, अहो तुम्ही मला थोडे पैसे देता का, मी आबांसाठी बीपीची गोळी आणते, आबांचं बीपी शूट झालं तर गोळी जवळ असायला हवी. चंदन काहीच उत्तर देत नाही. आणि इकडे घरी सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात, आनंदीची वाट पाहत असतात. आणि तेवढ्यात आनंदी सुखरूप घरी परत येते. आनंदीला पाहून सगळेच खूप खुश होतात. आरती विचारते, आनंदी तू बरी आहेस ना, ठीक आहेस ना. आबा विचारतात, आनंदी तुला काही झालं तर नाही ना. आणि मग आनंदी झालेला सगळा प्रकार सांगते, की ती रस्त्याने घरी येत होती. तेवढ्यात तिला एक गाडी दिसली. तिने त्या गाडीवाल्याची मदत केली आणि तो गाडीवाला चक्क मालक साहेबांचा लहान भाऊ होता. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आबा, आरती सगळेजण घाबरलेले असतात. आणि इकडे विद्याधर हा चंदनला कॉल करतो आणि सांगतो, ओ चंदन, मला तू सांगण्याआधीच माझं सावज, माझी शिकार भेटली आहे. चंदन विचारतो, कोणती शिकार भेटली आहे जी मला माहीत नाही आहे, मला सुद्धा सांगा ना. तर हा विद्याधर सांगतो, ती आहे ना आपल्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या आबा जाधवांची नात. चंदनला मोठा धक्काच बसतो. चंदन म्हणतो, कोण, आनंदी. तर विद्याधर म्हणतो, वय आनंदी, आनंदीच माझी पुढची शिकार आहे. तर चंदन म्हणतो, अहो मालक साहेब, तिला डोळ्यांनी दिसत नाही, तुम्ही तिच्या मागे कशाला लागताय, तुम्हाला दुसरं भारी एखादं शिकार देतो ना मी. तर विद्याधर म्हणतो, ए येड्या, तुला काय कळतं रे, मला तीच माझी शिकार हवी आहे. तू फक्त एक काम करायचं, ती कोठे राहते, काय करते, ही सगळी माहिती मला द्यायची. तर चंदन म्हणतो, त्याची तुम्ही काळजीच करू नका, ती माझ्या शेजारीच राहते. विद्याधर म्हणतो, अरे हे तर लय भारी झालं ना मग, चल तुला मी पैशांच्या गादीवर झोपवीन, पण ती आनंदी कोठे जाते, काय करते, मला प्रत्येक मिनिटाची माहिती पाहिजे. चंदन म्हणतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तुमची इच्छा मी पूर्ण करूनच राहणार. चंदन आणि विद्याधरचं हे सगळं बोलणं चक्क चंदनची बायको वैशाली ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो. इकडे विद्याधर चांगलाच खुश झालेला असतो. आबा आणि आरती हे दोघेही तिला विचारतात, तू कोणाला मदत केलीस, कोणाकडून लिफ्ट घेतलीस, तुला घरी कुणी आणून सोडलं, नाव काय होतं त्याचं. आनंदी काही सांगणार इतक्यात वैशाली धावत पळत तेथे येते आणि सांगते, विद्याधर निंबाळकर. विद्याधर निंबाळकर हे नाव ऐकून आबा आणि आरतीला जबर धक्काच बसतो. आबा खूप घाबरतात आणि विचारतात, आनंदी तू बरी तर आहेस ना, तुझ्याबरोबर त्यांनी काही केलंच नाही ना. आनंदी म्हणते, नाही आबा, मी बरी आहे, पण त्यांनी मला सगळी माहिती विचारली आणि मी त्यांना सगळं सांगितलं. आनंदी आणि आबाला मोठा धक्काच बसतो. आबा म्हणतात, पोरी हे काय केलंस तू, तू चांगल्या मनाने त्याला मदत करायला गेली, पण तो माणूस चांगला नाही आहे, सैतान आहे तो, सैतान राक्षस येतो, आणि आता त्याची नजर तुझ्यावरच राहणार. घरातील सगळे खूप घाबरतात. आनंदी, आरती, वैशाली यांना सुद्धा भीती वाटत असते की आता पुढे काय होईल. आबा म्हणतात,
आता त्या सैतानाच्या तावडीतून आनंदीला वाचवणं खूप अवघड आहे. त्याची नजर आनंदीवरच असणार. आनंदीत त्याची पुढची शिकार असेल. आता आपल्याला काही करून आनंदीला वाचवावंच लागेल असा विचार आबा करतात. घरातील सगळेच खूप घाबरतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या विद्याधरची खूप जबर हवा करून ठेवली आहे आणि सगळेच या विद्याधरला घाबरलेत. आणि आता या विद्याधरला, या सैतानला कुणी थांबू शकतं तर ती एकच व्यक्ती, आणि ती म्हणजे मालक साहेब युगंधर. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण आनंदी मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चक्क मालक साहेबांना ही गोष्ट कळणार. मालक साहेब शिर्केला विचारतील, आता कोणत्या आई बहिणीवर त्या नालायकची नजर पडली आहे, आणि शिर्के सांगेल आपल्या आनंदीवर. हे ऐकून युगंधरला जबर धक्काच बसेल आणि मग युगंधर चक्क आनंदीला आपल्या फॅक्टरीमध्ये काम देणार. आनंदी युगंधरच्या फॅक्टरीमध्ये काम करत असेल आणि म्हणेल हे डिझाईन खूप भारी आहे, आणि त्याच वेळेस तेथे विद्याधर पोहोचणार आणि म्हणेल हे डिझाईन तर भारी आहे, पण आनंदीकडे पाहून तो असं म्हणणार की हे डिझाईनसुद्धा खूप भारी आहे, आणि तो चक्क आनंदीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल. आरती आणि तेथील सगळ्या बायका खूप घाबरतील, पण आनंदीला स्पर्श करण्याआधीच युगंधर तेथे पोहोचेल. तो विद्याधरचा हात पकडणार आणि विद्याधरच्या सनसनीत मुस्काटात मारणार. एवढंच नाही तर मग युगंधर त्यानंतर चक्क त्या विद्याधरची अशी धुलाई करेल की सगळ्या कंपनीतील कामगारांसमोर त्याला ओढणार, त्याला आपटणार, त्याची खूप धुलाई करणार आणि त्याला चक्क फॅक्टरीच्या बाहेर हाकलून देईल आणि म्हणेल यानंतर आनंदी किंवा इतर कोणत्याही आई बहिणीच्या मागे जर तू लागलास, तुझी घाणेरडी नजर त्यांच्यावर टाकली ना, तर मी तुझा जीव घेईल, एवढं लक्षात ठेव. आणि हे ऐकून विद्याधर खूप चिडेल. मग आता विद्याधर पुढे काय करणार? तो पुन्हा एकदा आनंदीच्या वाट्याला जाईल का? आणि जर तो आनंदीच्या वाट्याला गेला तर युगंधर खरंच त्याचा जीव घेईल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंका नाही. पण आता या विद्याधरच्या एंट्रीमुळे मालिकेतली मजा जबरदस्त वाढली आहे आणि लवकरच युगंधर, आनंदी आणि विद्याधर यांच्यामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आनंदी या मालिकेतला हा नवीन ट्विस्ट आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.